चांगलेच होणार हा विचार सतत मनात ठेवावा। यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच आणि येणारा प्रत्येक क्षण आनंदी होतो। किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात, कारण जगात काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्तच असतात। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपण ज्यावेळी स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतो, त्यांची सेवा करतो, दत्त महाराजांची भक्ती करतो, त्यांची सेवा करतो, त्यावेळेस ती भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार येतात किंवा आपल्या मनामध्ये असं उदासीन जाणवतं, आपलं मन काहीतरी हरवल्यासारखं आपल्याला ते वाटतं। मग यामागे काय कारण आहे बरं? यामागे दत्त महाराजांचे किंवा स्वामी महाराजांचे कोणते संकेत आहेत बरं? चला तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जेव्हा भक्ती या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच शांती, आनंद, समाधान आणि सकारात्मक भावना येत असतात। भक्ती म्हणजे ईश्वराशी एकरूप होणं, त्यांच्या कृपेची अनुभूती घेणं आणि त्यातून मिळणारी आंतरिक तृप्ती अनुभवणं आहे। मग अशा पवित्र आणि आनंददायी मार्गावर चालत असताना आपल्याला उदासीन का वाटतं हा प्रश्न अनेकांना पडतो आणि इथंच आध्यात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो। हे समजून घेण्यासाठी आपण आधी जाणून घेऊया ही उदासीनता म्हणजे काय, नैराश्य म्हणजे काय। तर नैराश्य म्हणजे केवळ दुःख नाही, तर ते एक प्रकारची मनाची आणि बुद्धीची जडता आहे। त्यात अशा आपण हरवतो, उत्साह मावळतो आणि जीवनातील रंगाची जागा एक कृष्णवर्णीय रंगाने घेतं। जेव्हा भक्ती करत असताना असं काही घडतं तेव्हा अनेकांना वाटतं की आपली भक्ती अपुरी आहे, देव आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपण कुठेतरी चुकत आहे। बरोबर आहे ना? असंच वाटतं तुम्हाला? तर याच प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। आपण आपल्या जीवनात अनेक जन्मापासून कर्म करत आलो आहोत, त्यात चांगले आणि वाईट हे दोन्ही प्रकारची कर्म हे आहेत। तर चांगली कर्म ही चांगली फळं देतात आणि वाईट कर्म ही वाईट फळं देत असतात। ही कर्म आपल्याला विविध रूपात फळं देत असतात। तर सर्वप्रथम म्हणजे काही वेळा आपण जेव्हा भक्ती मार्गावर असतो, आपल्या पूर्वजन्मीच्या किंवा याच जन्मातील काही कर्माची फळं ती असतात। ही फळं दुःख, अडचणी आणि नैराश्याच्या रूपात आपल्यासमोर येत असतात। पण इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भक्ती या फळांची तीव्रता कमी करते आणि त्यांना सहन करण्याची शक्ती देत असते। दत्त महाराजांना आपण जर गुरु मानलं तर गुरु आपल्या शिष्याचे प्रारब्ध भोग कमी करतो किंवा तो भोगण्याची शक्ती प्रदान हे करीत असतो। जेव्हा नैराश्य येतं तेव्हा तो एक संकेत असू शकतो की तुमच्या प्रारब्धातील काही नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडत आहे। ही एक प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया सुद्धा असू शकते। ह्या आत्म्याच्या शुद्धीकरणात काही वेळा मानसिक क्लेश जाणवू शकतात। दत्तगुरू ही प्रक्रिया आपली अधिक सुधारण करण्याचा प्रयत्नही करत असतात। मानवी स्वभावात अहंकार हा एक मोठा अडथळा आहे। मी करतोय, मी चांगला भक्त आहे, मला सगळं येतं अशी भावना अनेकदा आपल्यात निर्माण होत असते। जेव्हा आपण भक्ती मार्गावर असतो तेव्हा हा अहंकार अधिक सूक्ष्म स्वरूपात प्रकट होऊ शकतो। मी इतकी भक्ती करतोय तरी मला नैराश्य का हा प्रश्नच आपल्याला अहंकारात घेऊ शकतो। नैराश्य अनेकदा या अहंकारावर घाला घालतं, ते आपल्याला आपल्या मर्यादाची जाणीव करून देतं। माझ्या प्रयत्नाने सगळं काही साध्य होईल हे ते ठरवतं आणि सर्व काही त्यांच्या इच्छेनेच घडतं। या शरणागतीकडे आपण वळतो। दत्तभक्ती म्हणजे पूर्ण शरणागती। जेव्हा नैराश्य येतं तेव्हा तो एक संकेत असतो की मी तुमचा अहंकार विरघळत आहे, तुम्ही पूर्णपणे दत्तचरणी लीन होण्यासाठी तयार होत आहात। हा अनुभव वेदनादायक असला तरी तो आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे। अहंकार गळाल्यानंतर खरी शांती आणि आनंदाची अनुभूती येत असते। त्यामुळे तुम्ही स्वतःचा अहंकार गळण्याचा प्रयत्न नक्कीच करा। अध्यात्माचा मार्ग म्हणजे केवळ सुखाचा मार्ग नाही, तो एक खडतर प्रवास आहे जिथे अनेकदा आपल्या श्रद्धेची आणि आंतरिक बळाची कसोटी लागते। नैराश्य ही एक अशी कसोटी असू शकते। तुम्ही खऱ्या अर्थाने दत्त महाराजावर किती विश्वास ठेवता, तुमच्या श्रद्धेची खोली किती आहे हे ह्यातून तपासलं जातं। या क्षणी जर तुम्ही दत्तभक्ती अधिक दृढ केली, नामस्मरण वाढवलं,
पारायण केलं तर तुम्ही त्या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण व्हाल। हे नैराश्य तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि तुमच्या श्रद्धेला अधिक बळ देण्यासाठी असतं। ज्याप्रमाणे अग्नी तापून सोनं शुद्ध होतं, त्याचप्रमाणे नैराश्याच्या अग्नीतून गेल्यावर तुमची भक्ती अधिक दृढ होते। हे एक प्रकारचे दत्त महाराजांनी तुम्हाला दिलेले एक आव्हान आहे, जे तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या पुढच्या स्तरावर नेण्यासाठी मजबूत हे करत असतं। हे दत्त भक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे। आपण या भौतिक जगात अनेक गोष्टींशी आसक्त असतो, जसे की पैसा, नातेसंबंध, यश, कीर्ती ही आसक्तीची मुळे आहेत। अनेकदा आपल्या दुःखाचं मूळ हितच असतं। भक्ती मार्गावर असताना विशेषतः दत्तभक्त हळूहळू अनासक्तीचा अनुभव त्यांना यायला लागतो। नैराश्य काही वेळा ही आसक्ती कमी करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करतं। जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे खूप दुःख होतं, तेव्हा त्या गोष्टीची आसक्ती ही कमी होते। नैराश्याच्या काळात आपल्याला अनेक भौतिक गोष्टी क्षणभंगूर हे वाटू लागतात। हे सगळं व्यर्थ आहे अशी भावना मनात येऊ शकते। ही भावना नकारात्मक असली तरी ती अनासक्तीकडे नेणारी पहिली पायरी असू शकते। ही एक प्रकारची वैराग्याची निर्मिती आहे, जी तुम्हाला खऱ्या शाश्वत आनंदाकडे घेऊन जाते। दत्तगुरू तुम्हाला या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी ही प्रक्रिया घडवून आणू शकतात। त्यामुळं नैराश्य येणं हे स्वाभाविकच आहे। आपल्या स्थूल शरीरासोबत सूक्ष्म शरीरही असतं, ज्यात ऊर्जा केंद्र असतं। जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा या ऊर्जा केंद्रावर सकारात्मक परिणाम हे होत असतात। काही वेळा या ऊर्जा केंद्रामध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडताना किंवा जी चक्रे जागृत होत असतात, त्या शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते। नैराश्य हे त्यापैकी एक लक्षण असू शकतो। दत्तभक्ती ही अत्यंत शक्तिशाली आहे। ती तुमच्या सूक्ष्म शरीरावर काम करते आणि अडथळे दूर करते। जेव्हा ही प्रक्रिया घडते तेव्हा काही वेळा तुम्हाला भावनिक चढउतार सुद्धा जाणवू शकतात। हे नैराश्य म्हणजे तुमच्या आत काहीतरी मोठं आणि सकारात्मक बदल घडत असल्याचे संकेत आहे। ते तुमच्या ऊर्जा प्रणालीची स्वच्छता करत आहे, जेणेकरून तुम्ही अधिक उच्च आणि आध्यात्मिक स्तरावर पोहोचू शकता। आता नैराश्याला सामोरं कसं जायचं, तर हे आध्यात्मिक संकेत समजून घेतल्यानंतर नैराश्याला सामोरं जाण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही बनवा, जो म्हणजे शरणागत आणि विश्वास। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्त महाराजांवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या चरणी शरणागती पत्करा। हे नैराश्य तुमच्या भक्तीची परीक्षा आहे। यात काहीतरी चांगलं नक्कीच दडलं आहे ही भावना तुम्ही ठेवा आणि नामस्मरण आणि सेवा करा। अधिक तीव्रतेने नामस्मरण करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुम्हाला प्रचंड ऊर्जा देऊ शकतो। शक्य असल्यास मंदिरात जाऊन सेवा किंवा घरीच नित्य सेवा तुम्ही करू शकता। तर तुम्हाला कळलं असेल की आपल्या मनातलं दुःख दत्त महाराजांना सांगा, त्यांच्याशी संवाद साधा। ते तुमचे गुरु आहेत, तुमची माऊली आहेत, तेच तुम्हाला समजून घेतील। त्यामुळं हे करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा। चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, जे तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या मार्गदर्शन करतील आणि सकारात्मक ऊर्जा देतील। त्यामुळे चांगल्या लोकात तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा। आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करा, जसं की गुरुचरित्र वाचा। त्यातून तुम्हाला अधिक ज्ञान मिळेल आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकदसुद्धा तुम्हाला मिळेल। नैराश्यातून बाहेर पडायला वेळ लागू शकतो। संयम ठेवा आणि भक्तीमध्ये सातत्य ठेवा। त्यातून काय आपल्याला याच्यातून निष्कर्ष मिळाला, तर दत्तभक्ती करत असताना येणारे नैराश्य हे एक केवळ मानसिक आव्हान नाही, तर तो एक खोलवर आध्यात्मिक संकेत आहे। हा संकेत आपल्याला सांगतो की आपण आध्यात्मिक प्रगतीच्या वाटेवर आहेत। आपलं शुद्धीकरण होत आहे, अहंकार गळत आहे आणि आपली श्रद्धा अधिक दृढ होत आहे। दत्तगुरू आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवून आहेत। ते आपल्याला या परीक्षेतून यशस्वी नक्कीच बाहेर काढतील। हे नैराश्य म्हणजे आपल्यासाठी एक संधी आहे, आपल्या आत्म्याला अधिक तेजस्वी बनण्याची आणि खऱ्या अर्थाने ईश्वरी अनुभूती घेण्याची। या काळात आपण अधिक दृढतेने भक्ती केल्यास हे नैराश्य लवकरच आनंदाच्या आणि समाधानाच्या वाटेवर पवित्र होईल। या दृष्टिकोनातून विचार केल्यास नैराश्य हे आपले शत्रू नसून ते आपले आध्यात्मिक गुरुच आहे। हे आपल्याला अधिक उन्नती आणि उन्नत अवस्थेकडे घेऊन ते जात असतं। हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळेच या परिस्थितीत खचून न जाता अधिक श्रद्धेनं उत्साहानं दत्त महाराजांची तुम्ही भक्ती करण्याचा प्रयत्न नक्कीच करा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुम्ही भक्ती करता, सेवा करता आणि ही सेवा आणि भक्ती करताना तुम्हाला डिप्रेशनसारखं वाटत असेल किंवा काहीतरी हरवल्यासारखं वाटत असेल, चुकल्यासारखं वाटत असेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्यापासून असं वाटतं की दूर चालली आहे,
तर असं समजून जा की ती व्यक्ती तुमच्यासाठी चांगली नसते किंवा नैराश्य आलं. नैराश्य हे कशामुळे येतं की एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात ज्यावेळेस त्याच्याबद्दल आसक्ती असते त्यावेळेस नैराश्य हे येत असतं. त्यामुळं असं समजून जा की दत्त महाराजांची काहीतरी कृपा आहे तुमच्याकडं. म्हणजे नैराश्य हे चांगलं गोष्टी होण्यासाठी नैराश्य येत असतं. त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका. दत्त महाराजांची सेवा करा. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. त्यांचं नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच आध्यात्मिक मार्गावर आहात आणि त्या मार्गावर पुढे जाण्यासाठीच आपल्या आयुष्यात असं नैराश्य हे येत असतं. म्हणजेच तुमची ही पहिली पायरी आहे आणि तुम्ही त्यात पास झालात असं समजा. आणि दत्त महाराज तुम्हाला नक्कीच पुढच्या मार्गावर घेऊन चालले आहेत. त्यासाठी याच्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका. इथून पुढं जास्त स्वामींची दत्त महाराजांची सेवा करा. ते नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.